नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मंथन परीक्षेची इन्फॉर्मेशन. तर मंथन परीक्षा ही एक राज्यस्तरीय परीक्षा आहे. तसं तर आज म्हणजे काल किंवा आज मी 2 मंथनचे ग्रुप बनवले आहे. पण जर तुम्हाला त्या मंथनच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर तुम्ही मला नंबर कमेंटमध्ये टाका. तर आज आपली मंथन राज्यस्तरीय स्पर्धाची आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर मंथन ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत 4 विषय असतात. एक विषय असतो गणित, एक विषय असतो मराठी, आणि एक विषय असतो बुद्धिमत्ता, आणि एक विषय असतो इंग्रजी. तर आपण मराठी ही याला त्यात भाषा म्हणलेलं आहे, आणि बाकीच्या याला जे होतं ते मी जे नाव सांगितले तेच, पण मराठीला त्या परीक्षेत भाषा म्हणलेलं. तर 1 नंबर आपल्याला पहिला जो तक्ता येतो आपल्याला 25 प्रश्न तो येतो मराठीचा. दुसरे जे 2 तक्ते असतात आपल्याला 50 प्रश्नांचे, म्हणजे ते 26 ते 75 असतात. त्यात ना 2 पेपर असतात, 1 पेपर 2 पेपर. त्या दोन्ही पेपरांना मिळून 300 गुण होतात एकूण. म्हणजे एका पेपराला 150 गुण आणि एका पेपरला 150 गुण. 150 प्लस 150 300. तर 300 गुण. तर एका पेपरमध्ये विषय असतात मराठी आणि गणित, आणि दुसऱ्या पेपरमध्ये विषय असतात इंग्रजी आणि बुद्धिमत्ता, हे विषय असतात. तर पेपर 1 जो असतो तो म्हणजे मराठी गणित, आणि पेपर 2 म्हणजे इंग्रजी बुद्धिमत्ता. तर आपल्याला पहिला तक्ता असतो मराठीचा. दुसरे जे 2 तक्ते असतात जे 50 प्रश्नाचे ते असतात गणिताचे, आणि पेपर 2 मधला पहिला तक्ता असतो इंग्रजीचा. दुसरे 2 जे तक्ते असतात 50 प्रश्नांचे ते असतात 50 प्रश्नांचे. तर या पेपरला आपल्याला वेळ असा दिला जातो असे जस काय 1.5 तास. 1.5 तास या पेपरला आपल्याला 1.5 तास दिला जातो, आणि 1.5 तास त्याच्यानंतर 1.5 तास, आणि त्याच्यानंतर 1 घंटा ब्रेक असतो. त्याच्यानंतर डबल 1.5 तास आपला पेपर असतो. तर आतापासून आपण माझ्या यूट्यूबवर रेकॉर्डेड मंथनचे हे टाकणार आहोत. काय रेकॉर्डेड मंथनचे व्हिडिओ. तर तुम्ही ते बघा. आणि आपण मंथन पहिलीला मंथन राहत नाही, पण आपण मंथन जे आहे ना ते आपण 4थीचं घेणार आहोत. तर धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.